नमस्कार शेतकरी मित्रांनो. मामा भागच्या डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर आज 1 जून 2026. तर दरवर्षी आपण 25 मेला म्हशी खरेदी करण्यासाठी जात असतो. राजस्थान किंवा हरियाणा या ठिकाणी जात असतो. गुजरातच्या म्हशी काय आपल्या गोठ्यामध्ये एवढ्या नाही. पण यावर्षी काय आलं, आपल्या गोठ्यातील कामगार गावाला गेल्यामुळे 25 मेला आपल्याला काही जाता नाही आलं. त्यामुळे एक 5 ते 6 दिवस कामगार आल्यानंतर मी स्वतः म्हशी खरेदी करण्यासाठी जाणार आहे. आम्ही एक गाडी म्हणजे 9 ते 10 म्हशी खरेदी करायची आहे आपल्याला. आणि आता आपल्या गोठ्यातील ज्या म्हशी काही लागवड केलेल्या आहेत त्या चेक करून विकायच्या आहेत. तर आपलं दूध हे खाजगी डेअऱ्यांना असतं. 4-5 डेअऱ्या आहेत पिंपरी चिंचवड या ठिकाणी. त्या डेअऱ्यांना आपलं दूध असतं. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, त्यामुळे गिरायका गावाला गेल्यामुळे दुधाची ओढ कमी होती. त्यामुळे दूध कमी प्रमाणात लागत होतं. पण आता शाळा चालू होती, त्यामुळे दूध आता शॉर्ट पडायला लागलं. आजपासूनच दुधाची कमतरता भासायला लागली. त्यामुळे ऑफ सीझनला डेअरीवाल्यांनी आपलं दूध घेतलेलं असतं. त्यामुळे त्यांना सीझनला दूध कमी पडून देता येत नाही. त्यामुळे आपण म्हशी जास्त करून गाभण वगैरे ठेवत नाही. वर्षातून 2 वेळा म्हशी खरेदी करीत असतो. एक मे महिन्यात खरेदी केलेल्या म्हशी पुढल्या वर्षी मे महिन्यातच विकायच्या आणि नोव्हेंबर-डिसेंबरला खरेदी केल्या त्या वर्षानेच विकायच्या. आता गेल्या वर्षी ज्या आपण मे महिन्यात खरेदी केल्या होत्या म्हशी त्या आता विकायच्या, दुसऱ्या 10 म्हशी भरायच्या. असे रुटीन चालू असतं. तर आता बरेचसे आपल्या इकडले महाराष्ट्रातले शेतकरी गुजरात, राजस्थान, हरियाणा या ठिकाणी म्हशी खरेदी करण्यासाठी जात असतात. पण तिथं गेल्यावर आपल्या लोकांना कसे लुटतात हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगतो. आता 5-6 दिवसांनी आपल्या गोठ्यावरील कामगार आल्यानंतर म्हशी खरेदी करायसाठी जायचे. म्हशी मी ऑनलाईन मागवू शकतो. कसं फिरायलाही भेटतं आणि म्हशी पण म्हणाव्या अशा आपल्याला स्वतःच्या पसंतीने पास करता येतात. स्वतः तिथं दार वगैरे काढून घ्यायचे, व्यवस्थित घ्यायच्या, म्हणजे ते फसवणूक होत नाही स्वतः गेलं तर. त्यामुळे स्वतः जाणार आहे. धन्यवाद.